तर दिल्लीतल्या या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रात सुद्धा पसरू लागली आहे। सोलापुरातल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। शहरातल्या पूनम गेट परिसरात विद्यार्थ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं। तर तिकडे सांगलीमध्ये स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं। जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि याविरोधात सांगलीतले विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरलेत। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत इंदापूर शहरातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा आज रस्त्यावर उतरले होते। इंदापूर नगर परिषदेसमोर हातात फलक घेऊन या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। आमची लढाई कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून देशातील शिक्षण व्यवस्था आणि पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी असल्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी मांडली। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर तिकडे कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलंय। पेपर लीक प्रकरणात विद्यापीठातील तरुणांनी मूक मोर्चा काढून याचा निषेध केलाय। दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनाला पाठिंबा देत हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान या विद्यार्थ्यांना काही काळ मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं होतं, मात्र विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यानंतर मोर्चा पार पडला। तर राज्यभरात जे आंदोलन करण्यात आलं त्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेऊया। तर ॲट लास्ट पेपर लीक झाले आणि जे काही मुलं सध्या ज्या मुलांनी सुसाईड वगैरे केलं हे खूप चुकीचं आहे। सो आम्ही इथे सांगलीमध्ये शांतीपूर्वक आंदोलनासाठी जमा झालो आहे आणि लाईक आम्ही सोनम वांगचुक सरांना इथून सपोर्ट करतो। आज दिल्लीमध्ये काय वाटतं तुला? आंदोलन मोठं हे खूप चुकीचं आहे, कारण शेवटी आम्ही शांततेतच करत होतो जे करत होतो ते। हा लाईक इफ आम्ही लाईक दुसरा जर आम्ही पर्याय चूज केला असता तर मग हे लाठीचार्ज वगैरे वॉज फाईन, बट आता आम्ही शांततेत करतो तर वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या। शांततेप्रमाणे जे दिल्लीमध्ये चालू आहे लोकशाहीच्या विरोधात, त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन करण्यासाठी आलो आणि जे 21 मुलांनी जी आत्महत्या केली उद्या आपल्या घरात पण येऊ शकते, त्याच्याबद्दल हे सरकार पुढे येऊन बोलायला तयार नाही आहे, त्याच्याकडनं काही प्रतिक्रिया येत नाहीत। पण आज जे सोनम वांगचुक सरांनी 15 दिवस आंदोलन केलं त्याच्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांचं एकही स्टेटमेंट नाही आहे बाईटमधून, किंवा नरेंद्र मोदी ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतोय, ज्यांना आपण काय कुठल्या अपेक्षेने आपण निवडून दिलतो, त्याबद्दल त्यांचा या 16 वर्षात एकही निर्णय विद्यार्थ्यांसाठी नाही आहे। एज्युकेशनल सिस्टीम अनस्टेबल जी झालेली आहे ते स्टेबिलिटी पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी पाहिजे आणि परत नंतर फर्स्ट गोष्ट पूर्ण देशासाठी धर्मेंद्र प्रधानजींचं रिझिग्नेशन। नीट पेपर जे अतिशय महत्त्वाचा पेपर आहे, डॉक्टर होण्यासाठी सर्वात आधी तो परीक्षा द्यावी लागते आणि अशा परीक्षांमध्ये जर पेपर फुटी होत असेल ते एकदा नाही अनेकदा तर हे कुठेतरी गंभीर बाब आहे, हे थांबलं पाहिजे आणि याला जी जबाबदार आहे त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी। आणि पेपर यांनी पुन्हा घेतला फुटल्यानंतर आणि पेपर पुन्हा घेऊन सुद्धा एवढ्या देशात परिस्थिती गंभीर होऊन सुद्धा या लोकांनी रिझल्टमध्ये सुद्धा गोळ घातला। म्हणजे इतकी निष्काळजीपणा, इतका बेजबाबदारपणा तुमच्याकडे आला कुठून? आणि तुम्हाला जनतेची, या देशातले जे युवा आहे त्यांच्या भविष्याची काहीच काळजी नाही का? हा प्रश्न देखील आमच्या मनात तयार झालेला आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। सरकारने विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात घालू नये, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी योग्य कठोर पावले उचलावेत। आमचा मुद्दा एकच आहे की जी काही सिस्टीम आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही। आमचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे सिस्टीममध्ये जो काही गदारोळ चालू आहे तो गदारोळ थांबला पाहिजे, ती सिस्टीम आम्हाला पारदर्शक पाहिजे।